नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 15 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ उत्साहात पार पडलाय. जनरल वैद्यनगर येथील इच्छापूर्ती गणेश मंदिर परिसरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भारतीय जनता पार्टीचे प्रमुख क्रमांक 15 मधील अधिकृत उमेदवार मिलिंद मधुकर भालेराव अ, अर्जुना चंद्रकांत थोरात ब आणि सचिन रमेश मराठे क यांच्या प्रचार शुभारंभाचा उद्घाटन सोहळा नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार देवयानीताई फरांदे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी आमदार देवयानी फरांदे यांनी उपस्थित कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद साधत भाजप सरकारने केलेली विकास कामे, शहरातील पायाभूत सुविधा तसेच आगामी काळातील विकासाचा संकल्प मांडलाय. भाजप सोबत प्रगतीचा संकल्प करूया असा संदेश त्यांनी उपस्थितांना दिलाय. या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी, स्थानिक नेते, कार्यकर्ते, महिला, पुरुष व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कमळ निशाणी घेऊन उमेदवारांनी घरोघरी जाऊन संपर्क साधत नागरिकांचा आशीर्वाद घेत प्रचाराला सुरुवात केली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे प्रभाग क्रमांक 15 मध्ये भाजपच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाल्याचं चित्र पाहायला मिळाले. नाशिक लोकशाही न्यूज साठी उपसंपादक अविनाश मगर, नाशिक. एकत्रित आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 15 मध्ये. आज आपल्याकडे आपले 3 उमेदवार मिलिंद भालेराव, अर्चनाताई थोरात, सचिन मराठे हे तिघही ह्या ठिकाणी उभे आहेत आणि आपले संदीप भाऊ लेंकर हे त्यांच्या पाठीशी आहेत आणि तुमच्या सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रभाग क्रमांक 15च्या नागरिकांना विनंती करण्यासाठी आज मी ह्या ठिकाणी आलेली आहे. आपल्याला माहिती आहे कोणाच्या आशीर्वादाने झाला, माझ्या आशीर्वादाने पडलं. कोणाच्या आशीर्वादाने उभी राहिली होती. मिस्टर इंडिया नाव ठेवलं तुम्ही त्यांचं. अहो ह्यांनी कधी लक्ष दिलं नाही. कुठं दिले आमचे? किती धडा दिला. तुमच्या माहितीसाठी सांगते, मी धारिष्ठ ठेवलं सांगायचं त्यांना की तुमच्या घरामध्ये जर कोणाची मयत झाली, आमच्या घरामध्ये, तर आमच्या कोणाच्या घरातल्या मयत झाल्यानंतर हिंदूंच्या तुमच्या समाजाच्या एखाद्या श्रीमंताच्या अंगणामध्ये आम्हाला तुम्ही अंतिम संस्कार करून द्याल का? ते म्हटले नाही. मग म्हटलं जिथं हिंदूंच्या वस्ती आहेत तिथं तुम्ही तुमची प्रेत कसं काय आणून ठेवणार? आणि मी हा लढा माझ्या खांद्यावरती घेतला आणि आज मी उभ्या महाराष्ट्रामध्ये मी ते काम करत आहे. आणि तेच ठिकाण म्हणजे आपलं भाभानगर आणि माझ्या मागे पुढे पोलीस. पण लक्षात ठेवा, या प्रभागामध्ये जर 3 नगरसेवक निवडून नाही आले तर मी तर पाऊल ठेवणार नाही. तिन्ही उमेदवार जर निवडून आले तर मी हिंदूंच्या केसांना धक्का देखील लावू देणार नाही. मी तुमच्या सर्वांच्या पाठीशी उभी राहील हे तुम्हाला मी गणपतीच्या समोर उभं राहून वचन देते. आणि कोणी घाबरू नका, कोणी दमदाट्या करेल. झाले 3 उमेदवार तिकडचे झालेले आहेत, पण आमचा हा संदीप भाऊ लेंकर अतिशय धडाडीचा सामाजिक कार्यकर्ता आहे. त्याला कळव आहे
आणि हे 3 नगरसेवक आणि त्याच्यावरती संदीप भाऊ चौथा बाबा नगरचा भाग सांभाळेल. माझं ऑफिस बाबा मध्ये चालवण्याचं काम संदीप भाऊ करतील. आणि मी तुम्हाला सांगते, मुख्यमंत्र्यांशी बोलून मी त्यांच्यावरती देखील जबाबदारी टाकायला लावे. लोकशाही बळकट करा, मतदान नाना